सुरुवात करूयात हेडलाईन्सने। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। संयुक्त मुलाखतीतून सत्ताधाऱ्यांवर ठाकरे बंधूंचा हल्लाबोल। सत्ताधाऱ्यांच्या मालकांचा दिल्लीत बसून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव। राज ठाकरेंचा घणाघात। भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नयेत। अजित पवारांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे देणार होतात, त्याचं काय झालं? राज ठाकरेंचा संयुक्त मुलाखतीत फडणवीसांवर निशाणा। राजकारणात कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही। सत्ता बदलत असता ज्या दिवशी हे बदलेल त्यावेळी सगळं बाहेर येणारच। राज ठाकरे यांची जोरदार टीका। कुणीही ब्रँड म्हणून आमच्या समोर उभं राहिलं तरी आम्ही त्यांचा बँड वाजवल्याशिवाय थांबणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव न घेता ठाकरे बंधूंना टोला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलूक मैदानी तोफ। नागपुरात धडाडणार तरी पोहा विथ देवाभाऊ या विशेष संवादात मुख्यमंत्री फडणवीसांची प्रकट मुलाखत। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। संतोष धुरींकडून त्यांच्या दृष्टीनं आरोप। संदीप देशपांडेंकडून मनसे सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम। अमरनाथमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार। काँग्रेसचे सर्व 12 नगरसेवक आता भाजपमध्ये प्रवेश करणार। येत्या 2 ते 3 दिवसात होणार महाप्रवेश। महापालिका निवडणुकीच्या प्रचारापासून सुप्रिया सुळे अलिप्त। पुण्यात अद्यापही प्रचारात नसल्यानं चर्चांना उधाण। मुंबईत नियोजित हल्ला होणार असल्याच्या संशयामुळे अलर्ट जारी। सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा अलर्ट। विमानतळांसह सर्व संवेदनशील ठिकाणी हाय अलर्ट। ज्येष्ठ पर्यावरणवादी माधव गाडगीळ यांचं निधन। वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। पर्यावरण संवर्धनासाठी झटणारा मार्गदर्शक हरपला। मुलूक महाराष्ट्राला आता सुरुवात करूयात। मुंबई मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त मुलाखत पार पडली। खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मुलाखत घेतली। यावेळी ठाकरे बंधूंनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला। सध्या महाराष्ट्रावर संकट असून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत अशी भूमिका ठाकरे बंधूंनी स्पष्ट केली आहे। तर मुंबईत बाहेरून येणाऱ्यांचे लोंढे वाढतायत, त्याचबरोबर त्यांची दादागिरी सुद्धा वाढते अशी टीका राज ठाकरे यांनी केली। तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील ठाकरेंनी हल्ला चढवलाय। अजित पवारांविरोधात फडणवीस बैलगाडीनं पुरावे घेऊन आले होते, त्याचं काय झालं असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। तर शिंदेंच्या बंडावेळी 50 खोके असं बोललं जायचं। 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये झाले। 40 आमदार म्हणजे 2000 कोटी झालेत। हे पैसे कुठून आले असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला। तर राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावर असायला पाहिजे, सत्तेवर असता कामा नये असा सल्ला देत उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर टीका केली आहे। जेवढे लोंढे किंवा जेवढे लोक आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत, म्हणजे जर समजा तुम्ही आता जर समजा तुम्ही बघितलं तर जवळपास रोज उत्तरेतनं 56 ट्रेन्स ह्या महाराष्ट्रामध्ये येतात रोज, आणि भरून येत आहेत आणि रिकामे जात आहेत। बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण आणि तेच प्रमाण मुंबईमध्ये वाढणं, नुसतंच मुंबईमध्ये प्रमाण वाढणं नव्हे, ज्या प्रकारची दादागिरी की अशा प्रकारची वाक्य कशी येऊ शकतात की मुंबईचा महापौर आम्ही उत्तर भारतीय करणार, मुंबईचा महापौर आम्ही हिंदू करणार, हे कधीपासून सुरू झालं? मी गेले अनेक वर्ष ही गोष्ट सांगतोय की माणसं नुसती येत नाही आहेत, हे फक्त रोजीरोटीसाठी येत नाही आहेत, हे आपापले मतदारसंघ बनवत आहेत आणि तेच चित्र आता दिसतंय।
जुनी जखम जी आहे ना, जुन्या ज्या गोष्टी आहेत ना, की मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं, हे जे जुनं स्वप्न आहे, ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे. आणि मला असं वाटतं ते वातावरण जे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला होतं, की जी मुंबई वेगळी करणं किंवा स्वतंत्र करणं किंवा गुजरातने मागणं, तेच वातावरण मला असं वाटतं आज आहे. आणि आज अशी परिस्थिती आहे, केंद्रात ते आहेत ज्यांची इच्छा आहे, राज्यात ते आहेत, आणि महानगरपालिकांमध्ये पण जर उद्या ते आले, तर मला असं वाटतं आपण त्याच्यानंतर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही. शिवसेना ज्या पद्धतीने त्यांनी फोडली, हां, राजकारणामध्ये पक्षांतर होतात, इथली लोकं तिकडे जातात, पण पक्ष संपवणं, पक्षाचं चिन्ह काढून घेणं, त्याची मान्यता जवळपास रद्द करणं, म्हणजे त्याचं अस्तित्व नष्ट करणं, जी मराठी माणसाची ताकद आहे ती तोडून फोडून टाकणं, हे काय दर्शवतं? म्हणजे ठीक आहे ना, मी मागे पण म्हटलं की युत्या होतात, आघाड्या होतात, आघाड्या तुटतात, युत्या तुटतात, पुन्हा मग ते पक्ष एकत्र येऊ शकतात. पण पक्ष संपवताय हा कोणता प्रश्न? भारतीय जनता पक्षाचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आपल्या युतीविषयी, ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती आहे. यांचा सगळ्यांचा डोलारा जो आहे ना, या सगळ्यांचा डोलारा हा नरेंद्र मोदींवरती अवलंबून आहे. बरं का? ही बसवलेली माणसं आहेत सगळी, ह्यातला बसलेला माणूस कोणीच नाही आहे. आणि बसवलेला जो माणूस असतो ना, तो फक्त धन्याचा ऐकतो, मालकाचा ऐकतो. त्याच्यामुळे मालक जे सांगेल त्याप्रमाणे काम करायचं, त्या सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्यामुळे मला काही त्यांच्या बोलण्याला काही लॉजिक आहे असं मला वाटत नाही. आज जेवढं प्रदूषण दिसतंय, हवेचा जो काही निर्देशांक वगैरे म्हणतोय प्रदूषणाचा, हा एवढा खराब कधी झाला होता का? ह्याचं कारण असं की आता यांची जी काय होर्डिंग्ज लागलेत, विकासाची गती नाही आहे, यांची विनाशाची गती आहे. नियोजन शून्य विकास हे याचं कारण आहे. कारण तुम्ही जे म्हणताय ना, एक तर आओ जाओ घर तुम्हाला, इथूनच पहिली सुरुवात होते. त्याच्यानंतर साधारणतः आपल्याला नेमकं आज हवं आहे काय? आज जर का तुम्ही पाहिलं तर सगळीकडे रस्ते खोदलेत. आरेच्या जंगलाला मी संरक्षण दिलं होतं मेट्रोच्यासाठी. अरे मी पण केलं ना, मेट्रोचं लोकार्पण मी पण केलं, मेट्रो 2चं. माझं म्हणजे म्हणणं होतं म्हणजे सरकारचं की तुम्हाला कारशेडसाठी आरेचं जंगल कापण्याची गरज नाही, कांजूर मार्गला होऊ शकतं. आता याने काय केलं, हट्टापायी आरेचं जंगल मारलंच प्लस कांजूर मार्गला करतात. कशासाठी करता हे? ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत पार पडली आणि यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधला. कुणीही ब्रँड म्हणून आमच्यासमोर उभं राहिलं तरी आम्ही त्यांचा बँड वाजवल्याशिवाय थांबणार नाही असं म्हणत नाव न घेता फडणवीसांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला. तर महाराष्ट्रात ब्रँड फक्त हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच असल्याचं मुख्यमंत्री म्हटलं. आता सध्या राजकारण ब्रँडचं झालेलं आहे. मग आता आम्ही असं समजायचं का की फडणवीस शिंदे नावाचा एक नवीन ब्रँड तयार झालेला आहे? बघा, मी नेहमी सांगतो की या महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड होता, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आता याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणी ब्रँड नाही, हा एवढं नक्की आहे की मी आणि शिंदेसाहेब आमची महायुती ही इतकी मजबूत आहे की आता कोणीही स्वतःला ब्रँड सांगून आमच्यासमोर उभे राहिले तरी त्याचा बँड वाजवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. जी काय लाडकी बहीण आहे तिचा लाडका भाऊ कोण आहे? तुम्ही आहात, एकनाथजी आहेत का अजित दादा आहेत? नाही, आम्ही तिघही त्यांचे लाडके भाऊ आहोत. आमच्या तिघांवरही त्यांचं प्रेम आहे आणि लाडक्या बहिणींनी तिघांनाही भरभरून दिलेलं आहे, म्हणूनच आम्ही या ठिकाणी सत्तेमध्ये आहोत. ठाकरे बंधूंच्या मुलाखतीवर भाजप नेते सुजय विखेंनी जोरदार टीका केली आहे. चला हवं येऊ द्या कार्यक्रमातील पात्राप्रमाणे ही स्क्रिप्टेड मुलाखत असल्याचा टोला त्यांनी लगावला. अशा मुलाखतींनी काहीही फरक पडणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. राऊत साहेबांनी अनेक वेळेस अशा मुलाखती घेतलेल्या आहेत आणि त्या मुलाखती मी तुम्हाला सांगतो काय असणार आहे. ते प्रश्न आज असणार आहे, तुम्ही कसं एवढं काम करू शकतात? तुम्हाला झोप येत नाही का? तुम्ही विश्रांती न घेता तुम्हाला कसं तुमची तब्येतीची काळजी घेता? तुम्ही एवढा भूतन भविष्य असं मुंबई घडवलं,
तुम्हाला असं वाटत नाही का की आपण आता भरपूर केलंय, अजून काही करण्यासारखं आहे? त्यांचे प्रश्नही पाठ आहेत. त्यांनी एक आठवडाभर अगोदरच ते प्रश्न दोघं भावांकडे पाठवून दिलेत पाठ करायला. त्याचे उत्तरही खाली लिहून आलेत. हे सगळं कॉपी पेस्ट मुलाखत आहे. भारतीय जनता पार्टी आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची अमरावती महानगरपालिकेमध्ये युती आहे. मात्र तरी देखील रवी राणा यांनी भाजप विरोधात उमेदवार दिल्यानं नवा वाद पेटलाय. यावर अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इशारा दिलाय. रवी राणांनी भाजप विरोधात उमेदवार द्यायला नको होते, त्यामुळे आता नैसर्गिक युती राहिली नाही असं परखड मत चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केलंय. भारतीय जनता पार्टी आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची अमरावती महानगरपालिकेमध्ये युती आहे आणि मात्र तरी देखील रवी राणा यांनी भाजप विरोधात उमेदवार दिल्यानं नवा वाद पेटलेला आहे. यावर अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इशारा दिलाय. भाजपाच्या सीट आहे त्या पूर्ण सीटवर त्यांनी कमळाचाच त्या ठिकाणी प्रचार केला पाहिजे अशीच अपेक्षा आहे. कारण त्यांनी इतक्या सीट टाकलेल्या आहे की आता ती जी आमची युती झालेली आहे ती युती आता किती नैसर्गिक राहील, किती ती जी काही वस्तुयुती आहे त्याच्या आधारावर चर्चा केली. नैसर्गिक युती व्हावी असा विचार केला होता. आम्ही तशा जागाही सोडलेल्या आहेत. त्या ठिकाणी कमळाचा काही उमेदवार टाकला नाही. पण रवी राणाजी यांनी अनेक ठिकाणी कमळाचे विरुद्ध उमेदवार टाकले आहे. तर त्यांनी ते नको टाकायला पाहिजे होते असं आमचा अपेक्षा होती. शेवटी त्यांनी त्याच्या पक्षाचा निर्णय करायचा आहे. त्यांच्या पक्षाचा निर्णय मी करू शकत नाही. पण आमच्याही भाजपच्या नेत्या त्यांच्याकडे एकत्र परिवार आहेत. त्यामुळं एकत्र परिवार आपल्याकडे असल्यामुळं मी सुद्धा गेलो पालकमंत्री म्हणून. शेवटी भाजपाचे नेते त्या परिवारात राहतात. त्यामुळे भाजपच्या नेत्यांशी म्हणजे नवनीत राणांशी आम्ही बोललो, रवी राणांशी बोललो. आत्ता निवडणुकीचा काळ आहे. त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकच भूमिका पार पाडली पाहिजे की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिकडे असेल तिकडे त्याला निवडून आणण्याचं कर्तव्य प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ कनिष्ठ सर्वच नेत्यांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. ती जबाबदारी पार पाडत नसेल तर शेवटी पक्ष आहे, पक्ष फार मोठा आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवाराच्या प्रचारासाठी थेट रिंगणात उतरलेले आहेत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. 84 वर्षांचे शिंदे पुन्हा एकदा कार्यकर्त्यांसाठी निवडणुकीच्या मैदानात सक्रिय झाल्यानं काँग्रेस आणि महाविकास आघाडीत नवसंजीवनी मिळाल्याचं चित्र आहे. पुण्यात राष्ट्रवादीचाच महापौर होईल असं मोठं विधान शशिकांत शिंदेंनी केलंय. भाजप विरोधात लढण्यासाठी आम्ही एकत्र लढण्याचा योग्य वेळी निर्णय घेतलाय. स्थानिक निवडणुकीत युती आघाडीचा निर्णय सगळ्यांना आहे मात्र असं शिंदे म्हटलेत. दरम्यान पुण्याचा विकास अजित पवार आणि शरद पवारांनी केलाय असंही शिंदे म्हणालेत. सांगितलं काकाच्या बरोबर 4 नगरसेवक आमचे इच्छुक आहेत. 2 महिला आहेत, 2 काका आणि आमचं कार्यकर्ते आहेत. जिथले नगरसेवक 4 निवडून येतील पण सत्तेमधला महापौर इथले 4 नगरसेवक जसे निवडून येतात तसं पुण्यामध्ये होईल आणि महापौर सुद्धा राष्ट्रवादीचा होईल. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी वोट जिहादचा आरोप केलाय. मुंबईतील मालवणी, मालाड, मढ, कुर्ला आणि चांदिवली मुस्लिमांची लोकसंख्या कशी काय वाढली असा सवाल करत बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी होत असल्याचा आरोप साटम यांनी केलाय. त्यांच्या आरोपांवर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी उत्तर दिलंय. साटम दिशाभूल करत असल्याचा आरोप मलिकांनी केलाय. पहिल्यांदा शेख हसीना यांना भारतातून बाहेर काढावं आणि मग टीका करावी असा टोला त्यांनी लगावलाय. या वर्सोवा आणि मालाड विधानसभा क्षेत्रामध्ये 60 ते 65% पेक्षा जास्त हे हिंदू लोकसंख्या आहे आणि 30 ते 32% ही इतर समाजाची लोकसंख्या आहे. 60-65% हिंदू लोकसंख्या असतानाही त्या ठिकाणी मालवणीमध्ये असलम शेख आणि वर्सोव्यामध्ये हरुण खान हा निवडून येतो. त्यामुळे कशा प्रकारे
वोट पोलरायझेशन, वोट जिहाद घडवून या अशा प्रकारे सिस्टीममध्ये हे लोक येतात आणि सिस्टीममध्ये हे लोक येऊन या सिस्टीमला करप्ट करण्याचं काम हे करतात. बांगलादेशी बुमाबुम करत असताना शेख हसीनाला पहिले पाठवा ना, ज्याच्यामुळे बांगलादेशमध्ये हिंदू अडचणीत आहे, त्याच्याकडे लक्ष अमित साटमजीने दिलं पाहिजे. या मुंबईमध्ये जे कोणी आहे हे सगळे मुंबईकर आहे, भारतीय नागरिक आहे आणि मुस्लिम समाजाला या प्रकारे टार्गेट करणं त्यांचा हे नवीन एजेंडा नाही. हे गेली 30-40 वर्ष या प्रकारचे बोलत राहिलेले. अडवाणीजी केंद्रीय गृहमंत्री असताना त्यांनी सांगितलेलं या लोकांना तुम्ही वर्क परमिट देऊन टाका.